कद्दूचे पराठे ह्याला दुधी भोपळा म्हणतात आणि हे अशा प्रकारे कवळे भोपळे आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्याची साल काढून आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर हा एक भोपळा आहे, तर आपण ह्या प्रमाणानुसार आपण साहित्य टाकणार आहोत। यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकणार आहोत ठेचून घेतलेले, ओवा आहे, धने पावडर आहे, हळद, हे लाल तिखट आहे, आपल्या चवीनुसार टाकून घ्या। हे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, मीठ टाकणार आहोत। परत आपण पीठ हे प्रमाणातच टाकायचं आहे आपल्याला आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट, आणि हे तीळ। यातलं कुठलंही साहित्य आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। तर हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दुसऱ्या पाण्याची आवश्यकता नाही, यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर या मिश्रणामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ हे 1.5 वाटी आणि बेसन पीठ हे 2 चम्मच टाकून घेऊन हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला दुसऱ्या पाण्याची आवश्यकता लागणार नाही। हे मळत असताना यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊयात। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर मी ही लगेच करायला घेणार आहे पराठे, कारण हे जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण कद्दूला हे पाणी सुटतं आणि पराठे तुटतात, त्यासाठी आपण लगेच करायला घेऊयात। अशा प्रकारे आपण सर्व पराठे लाटून घेऊयात, जाड पातळ जसे आकार पाहिजे त्या आकारामध्ये आपण तेल, तूप, बटर आपल्या आवडीप्रमाणे काही आपण लावू शकतो। तर अशा प्रकारे आपले सर्व पराठे तयार झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, कद्दूचे पराठे हे कशा प्रकारे झालेले आहेत मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।